1000 पर हेड मॅन्डेटरीली तुम्हाला द्यावेच लागतात. तुम्ही फर्स्ट टाइम येणार असाल तर खरंच तुम्हाला नक्की आवडेल. that color will be pinkish light pink, which means that this is rosé. आप देखोगे इसमें bubbles है ना, which means that this is sparkly. Sitting lonely in my room again, trying to find the words to say, but nothing comes out. I am looking for the better days, seem like they just stay away whenever I try. There's so many things that I keep in my mind. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या न्यू व्लॉग मध्ये. तर आज आम्ही आलो आहोत सुला वाईनयार्ड नाशिक. तर आज आहे संडे आणि आता वाजलेले आहे 12:30. तर आम्ही एक्सपेक्ट करते की आज थोडासा रश असावा की ॲज वीकेंड आहे. आता बघूया की रश आहे की नाही. सो आता आम्ही चाललोय सुला वाईनयार्ड आणि रसिकाची फर्स्ट टाइम आहे. मी आलेलो, कल्पेश आधी येऊन गेलेला, मी फर्स्ट टाइम. कल्पेशला पुन्हा यायचं नव्हतं खरं तर, पण मला असं होतं मी कधीच नाही गेले, असं मला यायचं. हा असं की काय करायचंय तुला तिथे जाऊन, तू ड्रिंकही करत नाही, काय करणार. हा, तिला वाईनही आवडत नाही कधी काही. तर बघू आता, म्हणजे मलाही काही फारसं आवडत नाही, पण ते आता वाईन टेस्टिंग वगैरे तो आता फक्त जस्ट फील करायचंय कसं आहे. तर आता बघूया कसं आहे आतमध्ये. सो दिस इज द पार्किंग स्पेस. तर पार्किंग बघू शकता, शेडेड पार्किंग सुद्धा भरपूर आहे. इथे पण शेडेड पार्किंग आहे, इथे पण शेडेड पार्किंग आहे. बाईकची त्या साईडला शेडेड पार्किंग आहे. तर पार्किंग खूप आहे अवेलेबल आणि नॉन शेडेड पार्किंग पण त्या साईडला आहे. लोकांनी झाडाखाली वगैरे लावलेले. तर पार्किंगचा तर इश्यू तिथे दिसत नाही आहे. That I scream, nobody hears, but I see the light from far away. It's down the line. Maybe I should not give up without a fight, 'cause there will be a time. Oh, 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 oh. There will be a time. Oh, 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 oh. There will be a time. Sitting lonely in my room again, acting like I'm innocent. Why do I try? 'Cause now I'm feeling like a fool again, thinking I can fool myself by telling me lies. When there's so many things that I keep in my mind, I hang around people I don't even like. If they can be happy and walk with a smile, oh why can't I? Will someone look for me if I disappear? No matter how much that I scream, nobody hears, but I see the light from far away. It's down the line. Maybe I should not give up without a fight, 'cause there will be a time. Oh, 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 oh. There will be a time. सो आम्ही एंटर केलंय आणि आम्ही आता जिथे टूर स्टार्ट होते वाईन टेस्टिंग अँड ऑल सगळी, तिथे आम्ही आता आलोय. आणि इफ इन केस तुम्हाला रेस्टरूम्स पण यूज करायचे असतील तर एक्झॅक्टली ते टूर स्टार्ट व्हायच्या आधीच आहेत. सो मेक अ नोट ऑफ दॅट. अँड अबाउट प्राइसिंग, सो आज आम्ही सिन्स आता वीकेंड आहे, संडे आहे, सो आमचं 1000 पर हेड मॅन्डेटरीली तुम्हाला द्यावेच लागतात. मग ते तुम्ही पैसे कुठेही यूज करू शकता, आयदर टूरसाठी किंवा वाईन टेस्टिंगसाठी वगैरे करू शकता, किंवा तुम्ही फूडसाठीही करू शकता. आणि इफ इन केस तुम्ही वीकडेजला आला असाल तर त्याचे 600 पर हेड चार्जेस आहेत. आणि हे तुम्ही स्किप नाही करू शकत, तुम्हाला एंट्रीलाच ते चार्जेस भरावे लागतात. आणि अपार्ट फ्रॉम दॅट अजून काही चार्जेस नाही आहेत ॲडिशनली. अँड येस, अजून तरी आम्हाला काही गर्दी नाही दिसत आहे. अनएक्सपेक्टेडली एकदम खाली होतं सगळं, आम्ही एंटर केलं. मी भरपूर फोटो काढलेत मग, बट होपफुली आतमध्ये आता गर्दी नसावी. सो लेट सी कसं आहे आतमध्ये. आणि 2000चं टेन्शन घेऊ नका, ते ऑलमोस्ट स्पेंड होतात इथे आरामात. तर आता प्रत्येक टूरचं आणि वाईन टेस्टिंगची काय कॉस्ट आहे मी तुम्हाला सांगतो ते पुढे जाऊन.
Sula Vineyards. For over 20 years, Sula has been at the forefront of innovation and quality when it comes to winemaking. Color will be pinkish, light pink, which means that this is rosé. आप देखोगे इसमें bubbles है, and which means that this is sparkling. Now we can have a new tasting session and enjoy. Right? The one second, the reason why I'm swirl कर रहे is because swirl करने के बाद aromas they become stronger and more concentrated. Right? तर आता जस्ट आम्ही आमची टूर प्लस वाईन टेस्टिंग आम्ही सेशन कंप्लीट केला. तर ऍक्च्युली तुम्ही तिकीट घेतल्याच्या नंतर ते बेसिकली स्लॉट देतात. तर आम्ही ऑलमोस्ट 1 वाजता आम्ही तिकीट परचेस केला. तर 1:15चा स्लॉट होता. तिथे बाजूला कॅफे सुद्धा आहे. तर त्या कॅफेमध्ये आम्ही थोडासा टाइमपास केला, थोडासा कॉफी वगैरे घेतली आणि मग आम्ही वाईन टूरला ऍक्च्युली स्टार्ट केला. तर आतमध्ये व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे, त्यामुळे व्हिडिओ काढू शकलो नाही. पण बेसिकली प्रत्येक ग्रुपला ते एक टूर गाईड असाइन करतात, तो जो सगळं एक्सप्लेन करतो. पण ऍक्च्युली खूप छान प्रकारे त्यांनी दाखवलं. ते ऍक्च्युली हिंदी आणि इंग्लिश लँग्वेज मिक्स आहे. असं स्पेसिफिक लँग्वेजचे काही स्लॉट्स नाहीये, ते मिक्सेस आहे. तुम्ही जर का असं स्पेसिफिकली रिक्वेस्ट करू शकता की हिंदीतच बोला और इंग्लिशमध्ये काही लोकांना नसेल कळत तर ते रिक्वेस्ट तुम्ही करू शकता. कारण त्यांनी आम्हाला विचारलेलं कोणती लँग्वेज कम्फर्टेबल, तर सगळे आम्ही हिंदीच बोललो. सो त्यांनी मग हिंदी टूर कंटिन्यू केलेली. आम्ही मॅप्रोची टूर फॅक्टरी आम्ही अटेंड केलेली, पण ती खूप बकवास होती. ते वरतूनच त्यांनी आम्हाला फिरवलं आणि वरतून सांगितलं हा ते बघा तिथे असं होतं, तिथे तसं होतं. तर इथे तसं नाही आहे. त्यांनी प्रत्येक बॅरल्स आणि एव्हरीथिंग, प्रत्येक रूम कशासाठी होते यूज करतात बेसिकली, ते पूर्ण मस्त एक्सप्लेन केलं. तुम्ही फर्स्ट टाइम येणार असाल तर खरंच तुम्हाला नक्की आवडेल. आणि जर वाईन लवर असाल तर कदाचित तुम्हाला हे जास्त अजून इंटरेस्ट येईल या सगळ्या गोष्टींमध्ये. टूर ऍक्च्युली 20 मिनिट्सची वगैरेच आहे, ती पटकन होऊन जाते आणि अशी बोरिंगही नाही. त्यामुळे असं बोर अजिबात असं होत नाही की अरे काय टाइमपास चालू आहे. बट येस, लहान मुलं बोर होतात भरपूर, कारण त्यांना नाही कळत. म्हणजे मोठी पण थोडी होती जी मे बी 4th-5वीत असेल, त्यांनाही थोडं बोरच होत होतं. सो ते एक आहेच. आणि अबाउट कॉस्टिंग, सो टूरची जी कॉस्ट आहे ती 300 पर पर्सन आहे. आणि जर का तुम्ही वाईन टेस्टिंग पण घेत असाल तर त्याचे 400 ॲडिशनल आहेत. सो टोटल केले तर 700 पर हेड होतं. मी वाईन टेस्टिंगला नव्हतं ऑप्ट केलं, सो माझे फक्त 300च झाले. सिंगल पीसचे 700. आणि जर तुम्ही वाईन टेस्टिंग करत नसाल तर तुम्हाला अलाउड नाही आहे वाईन टेस्टिंगच्या रूम मध्ये बेसिकली. म्हणजे स्वतः आम्ही एक्झिट करतो. हा, तर जसं आम्ही दोघांमध्ये वाईन टेस्टिंगला फक्त मी ऑप्ट केलेला, तर फक्त मला अलाउड केलं. रसिकाला बाहेर थांबावं लागलं. तर त्या गोष्टीची तुम्ही काळजी घ्या. तर तुम्ही फॅमिली असेल किंवा तुमच्यावर लहान मुलगा असेल, तुम्हाला 1 by 1 करावं लागेल. तर ते तुम्ही लक्षात ठेवा. आणि आधीच म्हणजे वाईन टेस्टिंगच्या आधी ती लोक बोलतात ते पण 21 एजच्या खाली आहेत सगळ्यांना बाहेर जायला लावतात ती लोक. आणि मग बाकी ज्यांनी ऑफ नाही केलं त्यांना एक्झिट करायला लावतात. अँड अबाउट वाईन टेस्टिंग एक्सपिरियन्स, तर असं कंपल्सरी नाही आहे की ते तुम्हाला पूर्ण ड्रिंक करावं लागेल. 30 ml ते ग्लासमध्ये देतात. कसं ड्रिंक करायचं वाईन, ते ग्लास पहिल्यांदा हलवायचं आणि मग ते स्मेल करायचं वगैरे वगैरे, ते पूर्ण प्रॉपर एक्सप्लेन करतात. आणि जर तुम्हाला नाही वाईन आवडली तर बाजूला बकेट ठेवला असतो, तुम्ही तिथे ओतून देऊ शकता. असं कंपल्सरी नाही की तुम्हाला असं वाटत असेल की आता ते बेसिकली 6 फ्लेवरचे वाईन टेस्ट करायला देतात. म्हणजे ऑलमोस्ट 30 ml, तर टोटल बघायला 180 ml. असं कंपल्सरी नाही की तुम्ही प्रत्येक ग्लास संपवावाच. तर असं नको लोकांना वाटेल की 180 ml पिलो म्हणजे जिंक, एकदम तसं नाही होत. तर मी तर ऑलमोस्ट सगळं ओतून दिलं. ते वाईन ऍक्च्युली ते टेस्ट डेव्हलप नाही होत, कारण सगळ्यांची तोंड बघितली, सगळे करत होते. मलाही नाही आवडली पर्सनली वाईन. 2 वाईन आवडल्या मला, पण त्यात पण एक जी आवडली ती डेझर्ट वाईन म्हणून बोलतात. त्यामध्ये 95% शुगर आहे. तर तिथे माझा मूड ऑफ झाला ऍक्च्युली की 95% शुगर म्हणजे डायबिटीज पक्का आहे त्यामध्ये. पण एक वाईन आहे, तर त्या बेसिकली ते पूर्ण जे त्यांनी टूरमध्ये शिकवलं त्यांनी बेसिकली की रेड वाईन काय असते, व्हाईट वाईन काय असते, त्यांची प्रोसेस कशी असते, आणि त्यांचंच एक्झाम्पल वाईन सोबत तुम्ही टेस्ट करताना तुम्ही करू शकता. तर तो एक्सपिरियन्स खूप छान होता. आणि जर तुम्ही वाईन फक्त एक एक्सपिरियन्स करायसाठी तुम्ही ते येऊ शकता. असं काही खराब नाही की वाईन बकवास लागली तुम्ही नका पिऊ, एक सिप प्या आणि ओतून द्या, काही प्रॉब्लेम नाही.
तर आम्ही आता इथे लंचला आलेलो आहोत. तर सुला वाईनयार्डच्या टेस्टिंग रूमच्या जस्ट वरती रेस्टॉरंट आहे. तर आम्ही हा चिकन रॅप घेतलेला आहे आणि हा चिकन पिझ्झा. तर हा 395ला मिळाला आणि हा ऑलमोस्ट 525 रुपीजला हा पिझ्झा मिळाला. तर क्वांटिटी बघू शकता, म्हणजे एक जण तर आरामात खाईल, दोघां जणांसाठी हे इनफ आहे. तर फूड प्राइजेस थोडेसे कॉस्टली वाटले मला, पण आता या प्लेसवर थोडंसं कॉस्टली मिळणं एक्सपेक्टेड आहे. आता बघूया टेस्ट कशी. Sitting lonely in my room again, acting like I'm innocent. Why do I try? 'Cause now I'm feeling like a fool again, thinking I can fool myself by telling me lies. When there's so many things that I keep in my mind, I hang around people I don't even like. If they can be happy and walk with a smile, oh why can't I? Will someone look for me if I disappear? No matter how much that I scream, nobody hears. But I see the light from far away, it's down the line. Maybe I should not give up without a fight, 'cause there will be a time. Oh, 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 oh. There will be a time. Oh, 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 oh. There will be a time. तर जस्ट आमचा लंच करून झाला. तर पिझ्झा आणि रॅप ॲक्च्युली टेस्टी होता. रॅप नव्हता चांगला, पिझ्झा वॉज गुड. हां, आणि थोडंसं कॉस्टली वाटलं. आमचं टोटल 950 समथिंग बिल झाला. ते आम्ही तसं वाउचरमध्येच आमचा कव्हर झाला सगळं, पण थोडंसं ओव्हर प्राईज वाटलं मला. पण तो ॲम्बियन्स आहे तिथे बसून आणि थोडंसं चिल करायला, थोडासा गोवा टाईप मस्त वाटला. ॲम्बियन्स एकदम चिल. आम्हाला असं निघावायचं मन नव्हतं करत. गोवा टाईप असा फील येतो. तर मस्त आहे. आणि आता आम्ही संडेला येऊन सुद्धा जास्त क्राऊड नव्हता. तर ते आमचं ते अनएक्सपेक्टेड होतं की खूप खाली आहे, एकदम आरामात फिरता येतं आणि इव्हन रेस्टॉरंट मध्ये पण इझिली बसायला मिळालं. अजिबात आवाज, जास्त नॉईस नाही आणि गर्दी पण नाही. सो ते मस्त वाटलं आम्हाला. ते अनएक्सपेक्टेड होतं एकदम. आणि तिथे गिफ्ट शॉप सुद्धा आहेत आणि तुम्ही वाईन शॉप सुद्धा आहेत तिथे. बेसिकली तुम्ही वाईन परचेस करू शकता जे तुम्ही टेस्ट केलेली तिथे. तर आम्ही गिफ्ट शॉप मधून पण काही गिफ्ट घेतले बेसिकली स्वतःसाठी आणि 2 बॉटल सुद्धा उचललेल्या आहेत त्या कल्पेशसाठी. हा, तरी आम्ही इथे 11:30 पावणे 12च्या दरम्यान आलो आणि आता 3:45 झालेले आहेत. तर ऑलमोस्ट 3-3.5 तास लागले. आणि आरामात झालं सगळं. काही घाई न करता टूर अटेंड केली, मग वाईन टेस्टिंग, देन शॉपिंग प्लस जेवण सगळं होऊनही आम्हाला 3 तास इनफ वाटले. मे बी जेव्हा गर्दी असेल तेव्हा जास्त वेळ लागत असेल कदाचित. टूरला मॅक्स टू मॅक्स 20 मिनिट्स, त्याच्यावरती जात नाही. येस. आणि टूर्स अशा जर का तुम्ही आफ्टरनूनला याल जेव्हा ते स्टार्ट होतो त्या 15 मिनिट्सच्या गॅपने टूर्स आहेत. पण जसं इव्हिनिंग होते तसं मग ते 45 मिनिट्स नंतर एक किंवा 1 आवर नंतर एक. सो ती फ्रिक्वेन्सी कमी होत जाते टूर्सची. सांगायचं राहिलं, इकडे एक रासा करून पण रेस्टॉरंट आहे जिथे पूर्ण इंडियन फूड वगैरे मिळतं. पण त्याचे समहाव रिव्ह्यूज चांगले नव्हते. आम्ही गुगलवर आधीच चेक केलेलं, सो म्हणून आम्ही तिथे नाही गेलो आणि प्रेफर केलं की हे एक्झॅक्टली वर जे आहे ते वाईन टेस्टिंग टूरच्या इथे फर्स्ट फ्लोअरला. सो तिथे थोडं बेटर वाटलं. फूड पण ओके होतं. सो मेक अ नोट ऑफ दॅट. आणि मंचीज टाईपच फूड आहे, असं काही प्रॉपर फूड नाही मिळणार. एकच पिझ्झा होता नॉनव्हेज, एकच व्हेज पिझ्झा होता. तर मेन्यू एकदम लिमिटेड मेन्यू आणि व्हेज ऑप्शन भरपूर आहेत. नॉनव्हेजचे ऑप्शन खूप कमी आहेत. पण जर तुम्हाला जस्ट मंचीज हवे असेल आणि 1-2 वाईन ग्लासेस तुम्हाला घ्यायचे असतील जस्ट टेस्टसाठी, तर तुम्ही ते घेऊ शकता. सो टॉकिंग अबाउट अवर एक्सपिरियन्स, तर आम्हाला तर खूप धमाल आली. आम्ही इथे जवळजवळ 3 ते 4 तास आम्ही इथे स्पेंड केला. अजिबात बोर झालं नाही. खूप रिलॅक्सिंग अँड चिल एन्व्हायरमेंट आहे इथे. म्हणजे असं अजिबात नाही की पळापळा जा या. एकदम सगळं शांत आहे. आणि त्यांनी जो ॲम्बियन्स बनवून ठेवलेला आहे, म्हणजे छोट्या छोट्या बाग आहेत, शेडेड रूफ पण आहे बऱ्याच ठिकाणी.
आणि स्पेशली त्यांचा रेस्टॉरंटचा अँबियन्स तो पण असं एकदम असं गोवा टाईप चिल आहे. बॅकग्राऊंड म्युझिक चालू राहते एक प्रकारची, ती पण चिल वाटते खूप. टूर वगैरे सुद्धा एकदम ते खूप छान एक्सप्लेन केलं ऍक्च्युली आहे खूप, म्हणजे मस्त एक्सप्लेन करतात ते लोक. आणि ऍक्च्युली एक्सप्लेन करता करता ते दाखवतात सुद्धा, म्हणजे वर्क इन प्रोग्रेस नाही दाखवत पण की हे बॅरल्स आहेत, ह्या मशिनरी आहेत की जिथे ते लोक ज्या प्रोसेस बेसिकली करतात ते सगळं. तर ते थोडंसं अलाइव्ह वाटतं बेसिकली, असं नाही की पुस्तकासारखं हा ते तिकडे करतं तिकडे करतं असं नाही आहे इथे. तर म्हणजे डेफिनेटली एकदा तरी लाईफमध्ये सोला वाईनयार्ड व्हिजिट करा, म्हणजे रिग्रेट नाही होणार. खूप छान. आणि मुंबई ऍक्च्युली यायचं नव्हतं, फर्स्ट टाइम त्याला आवडलं नव्हतं, पण ह्या वेळेस मी त्याला फोर्सफुली घेऊन आले कारण मला बघायचं होतं. सो ह्या वेळेस कल्पेशचा एक्सपिरियन्स बदललाय. मी ऑलमोस्ट खूप म्हणजे कॉलेजमध्ये असताना आम्ही आलेलो इथे, बाईकने आलेलो तेव्हा, पण तेव्हा भरपूर रश होता, अजिबात मजा नव्हती आली मला. आज लकीली रश नव्हता आणि थोडंसं कारने आलो त्यामुळे ऊन पण नाही लागलं तर मजा आली इथे. सो इट्स टाइम टू एंड अवर ब्लॉग हिअर. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर प्लीज कमेंट करा, कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की ऐकायला आवडतील. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर, आणि सबस्क्राईब नसेल केलं तर डू सबस्क्राईब टू अवर चॅनल. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय अँड टेक केअर गाईज.